मंडळी, कसे आहात? नक्कीच मजेत असणार आहात. तुम्हाला दिसतच आहे की वरून सुरू आहे छान रिमझिम पाऊस आणि आम्ही निघालो आहे शॉपिंगसाठी, तेही शाळेच्या. हनी आणि लाडूला घ्यायचे आहे स्कूल बॅग. सो ते घेण्यासाठी आम्ही निघालो आहे डीमार्टमध्ये आणि तुम्ही बघतच आहात छान वरून पाऊस सुरू आहे, मस्त धुकं पडलेलं आहे आणि आम्ही पोहोचलो आहे डीमार्टमध्ये. तर चला मग करूया शॉपिंग. तर मागच्या वर्षी मस्जिद मार्केटमधून आम्ही मुलांना बरंचसं सामान घेऊन आलेलं होतं. सो यावर्षी त्याच्यामध्ये जास्त काही घ्यायचं नाही आहे. यावर्षी फक्त स्कूल बॅग घ्यायचे आहे, कारण ऑलरेडी त्यांना टेक्स्टबुक, नोटबुक, कवर आणि मागच्या वर्षीचेच त्याचे टिफिन्स आहेत, वॉटर बॉटल सगळं आहे. सो फक्त त्यांना घ्यायच्या बॅग्स आणि बॅग्स घ्यायला आणि रेनकोटचं म्हणून डिसाईड केलं आम्ही की चला जाऊया डीमार्टमध्ये. जबरदस्त पाऊस सुरू आहे. या पावसामध्ये आम्ही आलो शॉपिंगला डीमार्टमध्ये. तर बघा, हनी, लाडू आणि इंगळे साहेब हे उभे आहेत इथं पॉपकॉर्नच्या काउंटरवरती आणि हनी ऑर्डर केली आहे स्वीट पॉपकॉर्न. मला स्वीट पॉपकॉर्न अजिबात आवडत नाही. मला ते नावाचा काही मुलांनी स्वीट पॉपकॉर्न घेतले, ते खाल्ले नाही. मुलं खात आहे, त्यांना इंगळे साहेबांनी बिल पे केलेलं आहे. आणि हो, आता डीमार्टमध्ये आलो आहे तर पिझ्झा तर बनताय ना बस. नक्कीच आम्ही डीमार्टमध्ये जेव्हा येतो तेव्हा आधी पिझ्झा खाऊन जातो, कारण बऱ्याचदा आमच्यासोबत असं घडलेलं आहे की शॉपिंग झाल्यानंतर पिझ्झा काउंटर बंद झालं. सो इंगळे साहेबांनी पिझ्झाची ऑर्डर केली आणि 2 पिझ्झा ऑर्डर केले आहेत. तुम्ही बघतच आहात त्यांची पिझ्झाची पार्टी सुरू आहे. नक्कीच आणि दोन्ही पण चीज विथ पनीर पिझ्झा आहे. आणि खाता खाता लाडूला खूप चटका बसला पिझ्झाचा आणि एक पीस खाली पडला. पडला कसा आहे बघा, कसा का पडला हा तुम्ही खाली पडला. मी तो फेकून देते. आणि दुसरा पीस नक्कीच 2 पिझ्झा आहे तर जवळ. आणि मुलं तर खातच नाही जास्त, कारण एंडिंगला तो आम्हालाच खावा लागतो माणूस. तर बघा सुरू आहे पिझ्झा खाणं यांचा आणि त्यांना शूट करत आहे. तो मलाही खायचा आहे पिझ्झा. सो मी पण एक स्लाईस घेतली आणि खात होते आणि त्यांना शूट करत होते. आणि खूप छान पावसाचं वातावरण सुरू होतं. तो नंतर मुलांनी 2-2 एक पीस खाऊन मोकळे झाले. इंगळे साहेबांनी खाल्ला नाही जास्त बाकीचं पिझ्झा, मग उरलं कोण मीच. हो, मग नंतर बाकीचा पिझ्झा मीच खात होते. मी बघतच आहात. तो खाऊन झाल्यानंतर सोनी मला शूट करत होती, मी पिझ्झा खात होते तेव्हा. तो खाणं झाल्यानंतर आम्ही एंटर केलं डीमार्टच्या आतमध्ये. नक्कीच आम्हाला खाली काही घ्यायचं नव्हतं, कारण खालच्या सेक्शनमध्ये सगळं ग्रोसरीज आहेत, बाकीच्या स्टेशनरीज आहेत, ते सर्व आमचं आधी घेऊन झालेलं आहे. आम्ही डिसाईड केलं की आपल्याला ग्रोसरीज घ्यायचं नाही. मग आम्ही आमचा मोर्चा वळवला वरच्या सेक्शनमध्ये. तुम्ही बघतच आहात इंगळे साहेब, लाडू आणि हनी हे निघालेले आहे. सो आम्ही लिफ्टच्या बाहेर निघालो आणि नंतर डिसाईड केलं की आधी कुठं जायचं, बॅग्स घ्यायच्या की कपडे घ्यायचे. सो डिसाईड करत होतो. आणि मुलं इथं आल्यानंतर त्यांना तर हे जसं काही कारणच आहे, ते दोघंही काही सेक्शनकडे वळून जातात. नंतर आम्ही डिसाईड केलं की हां चला कपडे घ्यायचे. नक्कीच आता डीमार्टमध्ये आलोच आहे तर टी शर्ट तर बनताय ना बस. सो मी पण 2 टी शर्टची खरेदी केली माझ्यासाठी आणि इंगळे साहेबही त्यांच्यासाठी काहीतरी शोधत होते. सो हनीलाही 2 लोअर घेतल्या, लाडूसाठी टी शर्ट्स घेतले. सो बघा आणि इकडे तिकडे धावत आहे. आणि लाडू तर माहितीच आहे, एका ठिकाणी टिकतच नाही या मॉलमध्ये. ते खूप एक्सायटेड असतात मॉलमध्ये येण्यासाठी. सो बघा आम्ही 2 टी शर्ट घेतले आणि 1983 अजून काय हवं आहे. नंतर आम्ही सेक्शनकडे वळलो बॅगच्या आणि तिथे त्यांनी सांगितलं की मॅडम प्लीज शूट करू नका. सो मी शूट केलं नाही, बट आम्ही तिथून 2 बॅग आहे म्हणून नाही. इंगळे साहेबांनी पण एक ट्राउझर घेतली, त्यांना ट्राउझर हवी होती. लाडू बघा इकडे तिकडे धावत आहे. सो अशी आमची शॉपिंग झाली. जास्त काही घेतलं नाही आम्ही तिथून. तो मी इंगळे साहेबांना मदत केलं अजून काही हवं आहे का, बट त्यांनी म्हटलं की नाही ठीक आहे, बस एवढंच आपल्याला घ्यायचं होतं. एम्प्लॉईज आहे ते स्ट्रिक्ट सांगत होते प्लीज मॅम शूट करू नका. सो मीही जास्त शूट करत नव्हते. नंतर मी पूर्ण सामान चेक केल्यानंतर मग असं डिसाईड केलं की चला आपल्याला पेमेंट पे करायचं आहे, म्हणून आम्ही खालच्या सेक्शनमध्ये गेलो. आणि तिथे गेल्यानंतर इंगळे साहेबांना फरसाण घ्यायचं होतं, कारण त्यांची इच्छा झाली होती फरसाण घ्यायची, कारण ग्रोसरीजमध्ये म्हटलं नाही तसं आम्ही घेतलं आहे फरसाण. आणि फरसाण घेतल्यानंतर आम्ही बिल पे केल्यानंतर इथून सांगा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. कसं वाटलं प्लीज कमेंट करून